मुदखेड तालुका प्रतिनिधी बारड येथील केदारनाथ देशमुख यांच्या कुटुंबाने संपूर्ण पारंपरिक विवाह पद्धतीला पूर्णविराम देत सुपुत्र केतन याचा शिवविवाह। बारड येथील केदारनाथ देशमुख यांच्या कुटुंबाने संपूर्ण पारंपरिक विवाह पद्धतीला पूर्णविराम देत सुपुत्र केतन याचा शुभविवाह करून पुरोगामी विचारांचा आदर्श समाजापुढे ठेवला। देशमुख परिवाराने कर्मकांड आणि वैदिक पद्धतीच्या विवाहास फाटा दिल्याने परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात केली असून विवाह सोहळा नवकेतन ठरला। बारड येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष बांधिलकीने प्रेरित असलेले केदारनाथ वामनराव देशमुख यांचे सुपुत्र केतन देशमुख यांचा विवाह मौजे वापटी तालुका वसमत येथील जनकराव शिंदे यांची कन्या संध्या यांच्याशी नुकताच पार पडला। प्रचलित व पारंपरिक पद्धतीच्या विवाह पद्धतीला फाटा देत साम्यवादी विचारसरणीचे दीपस्तंभ कार्ल मार्क्स यांच्या जयंतीचा औचित्य साधून शिवधर्म पद्धतीने विवाह करण्यात आला। मूळ पत्रिकेसोबत देशमुख परिवाराने भेटवस्तू म्हणून गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता पुस्तक भेट देऊन नवीन पायंडा पाडला। विवाह सोहळ्यात राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, कार्ल मार्क्स, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आलं। जिजाऊ वंदना संविधान प्रास्ताविकेसोबत शिवधर्म गाथेतील शिवसप्तकाने विवाह तांदूळ व ज्वारीच्या अक्षता टाळून फुलांचा अक्षतारूपी वापर करण्यात आला। मराठा समाजातील पारंपरिक रूढी परंपरांना तिलांजली देत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।